माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार प्रकरण 7 कर्दमाची गोष्ट याचे कथन करणार आहे. मैत्रेय म्हणाले, सनतकुमार एकदा भगवान विष्णूकडे जात होते. त्यांची बालमूर्ती अत्यंत दिव्य होती. त्यांना कोठेही अटकाव नव्हता. विष्णू लोकात ते आले व विष्णूकडे जाऊ लागले. वैभव संपन्न लक्ष्मीपती विष्णूकडे निष्कांचन निरीक्षक नग्न तापस असे सनतकुमार इतर तिघांसह आत जात होते. जय आणि विजय विष्णूंच्या वैकुंठाचे द्वारपाल त्यांनी ह्या बालकांना अडविले. त्या बालकांचे थोरपण द्वारपाल विसरले की काय? सनकांना आपला अपमान झाला असे वाटले. त्यांनी जय आणि विजय यांना शाप दिला. ते म्हणाले, जय आणि विजय, तुम्हाला तुमच्या धन्य इतकी क्षमता, मनाचा समतोलपणा प्राप्त झालेला दिसत नाही. तुमची येथे राहण्याची योग्यता नाही. जा, तुम्हाला शाप देतो की जेथे उन्मत्तपणात चालतो अशा दैवकुलात अंधपात होऊन तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. जय विजयांच्या मुखावरील ते नष्ट झाले. आपली चूक त्यांना उमजली. ते सनकास शरण आले. तेवढ्यात भगवान विष्णू पूर्ण निवृत्त अशा सनकांना सामोरे आले. स्वतः विष्णूंनी अत्यंत नम्र शब्दात सनकांची क्षमा मागितली. त्यांची नम्रता पाहून सनकादिक चारही कुमार पुन्हा प्रसन्न झाले. विष्णूने जय विजयांना म्हटले, द्वारपालांनो, तुम्हाला योग्य शासन मिळाले असेच मला वाटते. पूर्वी साक्षात लक्ष्मीला तुम्ही अडविले होते. आता तुम्ही दैत्यकुळात जन्म घ्याल, पण आपण यातून मार्ग काढू. दुष्टांचा नाश करण्यासाठी मी जे अवतार घेईल त्यावेळी जगातला सगळा दुष्टपणा एकत्र करण्याचे कार्यच तुम्ही कराल. क्रोधामुळे तुम्ही माझे चिंतन कराल व मन माझ्याशीच एकाग्र झाल्यामुळे मलाच येऊन मिळाल. तुम्ही सनकादी ब्रह्मरूप ऋषींना अडवायला नको होते. मी सुद्धा त्यांचा मान राखतो. विदुरा, तेच जय आणि तेच विजय हे दोघे दितीचे पुत्र हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू म्हणून पुढे जन्माला आले. ते जन्मास आले त्यावेळी जगात सगळीकडे अशुभ लक्षणे उत्पन्न झाली. त्या दोघांनी तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाला. त्यांना मिळालेल्या वरदानाने ते फारच उन्मत्त झाले. हिरण्याक्षाने देवलोकातील प्रत्येक देवाला आव्हान दिले. वरुणालाही आव्हान दिले, पण तो एवढा बलिष्ठ होता की वरुणानेही युक्तीने त्याच्याशी युद्ध करण्याचे टाळले. त्याला वरुणाने सांगितले की तुझ्याशी युद्ध करायला तसा तुल्यबळ वीर हवा. तो म्हणजे विष्णूच आहे. विष्णूंचा शोध घेत हिरण्याक्ष सर्वत्र हिंडला. त्याला रसातलात वराहरूपाने विष्णू पृथ्वीवर उचलून पाण्यावर आणत आहे असे दिसले. त्यावेळी हिरण्याक्ष याने वराहावर चाल करून त्याच्याशी युद्ध आरंभले. पण वराहाने प्रथम पृथ्वी नीट वर आणली. ती कोरडी झाली तोपर्यंत हिरण्याक्षाची त्याने उपेक्षाच केली. मग मात्र विष्णूने त्याच्याशी घनघोर युद्ध केले. गदा व चक्र यांच्या साह्याने त्याने हिरण्याक्षाचा वध केला आणि वराह अवताराचे कार्य झाल्यावर विष्णू पुन्हा वैकुंठात गेले. जय हाच हिरण्याक्ष होता. त्याने पुढे मोठे जन्म घेतला ते मग सांगेन. हिरण्यकश्यपाची गोष्ट राहिली आहे ती सांगतो. मैत्रेय म्हणाले. विदुर म्हणाला, मी त्याआधी मागची एक गोष्ट विचारतो. मनूला कोणती मुले झाली? देवहूती नावाची त्यांची कन्या होती का? कर्दम ऋषीबरोबर तिचा विवाह झाला होता का? त्या कर्दम ऋषींची गोष्ट सांगा. बरे तर मैत्रेय म्हणाले, मनू व शतरूपा ही पुरुष व स्त्री अशी जोडी ब्रह्मदेवाने निर्माण केली व त्यांना प्रजा निर्माण करण्यास सांगितली. एवढे मी सांगितले होते नाही का? हिरण्यकश्यपाची गोष्ट पुढे सांगेन. आता कर्दम ऋषींची कथा सांगतो. मनूला 2 पुत्र व 3 कन्या झाल्या. प्रियवत उत्थानपात हे दोघे मुलगे. आकृती, देहोहृती व प्रसूती या 3 कन्या. उत्थानपाताला 2 पत्न्या होत्या. एक सुरुची व दुसरी सुनीती. सुरुचीचा पुत्र उत्तम होता व सुनीतीचा पुत्र ध्रुव होता. विदुर म्हणाला, म्हणजे देवहूतीला 2 भाऊ व 2 बहिणी होत्या तर? स्वयंभू व मनूंची ही संतती ना? कर्दम ऋषी कोण होते?
या सर्वांची नावे अशी का? या नावात काय अर्थ आहे? मैत्रेय म्हणाले, कर्दम हा ब्रह्मदेवाच्या छायेपासून उत्पन्न झालेला ऋषी. त्याने फार दीर्घ तपश्चर्या करून भगवान विष्णूंची आराधना केली. त्यावेळी विष्णूने प्रसन्न होऊन त्याला सांगितले की स्वयंभू मुनींची कन्या देवहूती ही तुला अर्पण करण्यास मनु येतील. तू तिच्याशी विवाह कर. मी देवहूतीच्या पुत्राच्या रूपाने जगात अवतार घेणार आहे व तत्त्वज्ञानाचा उपदेश देणार आहे. विदुरा, या गोष्टीत तू जी रहस्याची जिज्ञासा दाखवलीस ती खरोखरच आवडली. ब्रह्मदेवांची मानसिक संतती कशी झाली ते तुला सांगितले ना. आता या नावाच्या आत्मज्ञानाच्या दृष्टीने अर्थ ऐक. मैत्रेय पुढे म्हणाले, स्वयं म्हणजे विष्णू, स्वयंभू म्हणजे केवळ ब्रह्म, केवळ अस्तित्व, यालाच ब्रह्मदेव म्हणतात. त्याच्यापासून मनु उत्पन्न झाला. मनु म्हणजेच मन होय. त्याची पत्नी म्हणजे शक्ती, ही अनेक रूपे घेते म्हणून शतरूपा. आता प्रियव्रत म्हणजे आवडेल तेच करण्याची वृत्ती. मनाची ही प्रथम ओढ असते. उत्थानपाद म्हणजे एका पायरीवर आरोहण केलेला पाद आणि चरण. प्रथम फक्त आवडेल तेच करण्याची ओढ असलेले मन. नंतर सुरुची म्हणजे चांगली अभिरुची व सुनीती चांगली नीती यांनी युक्त होऊन कार्य करते. त्या मनाच्या वृत्तीला उत्थानपाद म्हणतात, कारण मनाची ती प्रगल्भ अवस्था असते. चांगली अभिरुची उत्तम म्हणजे श्रेष्ठ पुत्र निर्माण करते, म्हणजे जगात श्रेष्ठत्व मिळविते. चांगली नीती म्हणजे सुनीती, ही ध्रुव म्हणजेच टिकणारी कार्य करते, म्हणजे ध्रुव हा सुनीतीचा पुत्र होय. विदुराला आश्चर्य वाटले. तो जरा वेळ आत्मचिंतनातच राहिला. आकृती, देवहूती व प्रसूती या 3 कन्यांच्या नावाविषयी तो विचार करू लागला. त्याला काही तत्वे स्पष्ट होऊ लागली. खरोखरीच्या व्यक्तींची नावेच अशी आहेत की त्यातून सुजनांचा व्यापक व अंतरंगातील क्रम कळावा. तो पुढे विचारणार. तोच मैत्रेय म्हणाले, मनाच्या 3 शक्ती, मुख्य आकृती म्हणजे इच्छाशक्ती, प्रसूती म्हणजे नवीन विकल्प करण्याची व निर्माण करण्याची शक्ती, व देवहूती म्हणजे एकाग्र होऊन दिव्य लोकातून देवतांना आवाहन करण्याची शक्ती, यालाच मंत्रशक्ती असे म्हणतात. कर्दम ऋषी हे सप्तलोकातील मूल द्रव्याचे प्रतीक आहे. देवहूती रुची मन शक्तीचा कर्दमरूपी मूल द्रव्याशी संबंध आला की प्रकृतीची तत्वे वेगवेगळी दिसू लागतात. कर्दमाला कपिल नावाचा पुत्र झाला. त्याने सांख्यशास्त्र सांगितले. त्याचा तात्विक अर्थ हाच आहे की तत्वाचे ज्ञान देवहूती शक्तीने प्राप्त होते. विदुराला या रूपकाचे नवल वाटले. तो ज्ञानी होता, त्यामुळे मैत्रेयांच्या सांगण्याचे तात्पर्य त्याच्या लक्षात आले. आता कथेला एक वेगळीच गोडी लागली. मैत्रेय सांगत होते, ते असो, आपण आता देवहूती व कर्दम यांची कथा पुढे घेऊन जाऊया. कर्दमाकडे मनु आपल्या कन्येला घेऊन आले. आश्रमात कर्दम मुनी बसलेले होते. त्यांनी मनूंचे स्वागत केले. मनूंनी देवहूतीला कर्दमास प्रणाम करण्यास सांगितले. ते म्हणाले, मुनिराज, देव व धर्म यांचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवाने आपल्याला अभिव्यक्ती केली आहे. आपण धर्माचे परम ज्ञाते आहात, योग संपन्न आहात, अनासक्त आहात, नित्य विष्णू चिंतनात आहात. आपले मुख्य देवहूतीच्या श्रवण करण्यास मिळाले तेव्हा आपल्यालाच पती म्हणून तिने वरले आहे. आपण तिचे पाणी ग्रहण करून गृहस्थाश्रम स्वीकारावा अशी प्रार्थना आहे. कर्दमाने मनूंना अभिवादन केले. त्याने त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला, कारण विष्णूंनी त्याला पुढचे कार्य अर्थातच सांगितले होते. कर्दमाने एक अट मात्र घातली. 1 पुत्र होईपर्यंत मी हिच्याशी संसार करीन असे तो म्हणाला. मनू स्वतःही विरक्त होते. त्यांनी कर्दमाची अट मान्य केली. कर्दम व देवहूती यांचा विवाह झाला. अनेक वर्षे देवहूतीने कर्दमाची नाना प्रकारे सेवा केली. तिने अत्यंत श्रम केले. कोणत्याही प्रकारे कर्दमाला तपश्चर्येत काही कमी पडू दिले नाही. पुष्कळ वर्षानंतर कर्दम तिची सेवा व श्रम पाहून म्हणाला, देवहूती, तुझ्या या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. मला योग साधनेने जे जे प्राप्त झालेले आहे ते आता तुझीही आहे. तुझी कोणती इच्छा आहे मी ती पूर्ण करीन. देवहूती म्हणाली, नाथ, आपला योग परम
श्रेष्ठ आहे. आपल्या सेवेत मला श्रम झाले खरे, पण त्याचे कष्ट वाटले नाही. माझी हे भूमंडळ पाहण्याची इच्छा आहे, ती आपण पूर्ण करू शकाल का? कर्दम म्हणाला, प्रिये, मी योगा सामर्थ्याने तुला दिव्य दृष्टी देतो. देवहूतीला दिव्य दृष्टी मिळाली. तिला असे दिसले की कर्दम मुनीने एक सुंदर विमान बनविले आहे. ते कुठेही सहज जाऊ शकते. त्यात सर्व सुखभोगांची साधने आहेत. कर्दम मुनींनी तिला त्यात बसण्यास सांगितले. हे पहा बिंदू सरोवर, यात तू स्नान कर. हे विष्णूंनी रचलेले बिंदू सरोवर आहे. त्यात स्नान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. मग तू या विमानात चढ. देवहूतीने बिंदू सरोवरात स्नानासाठी प्रवेश केला. तो तिला त्यात एक विशाल प्रासाद दिसला. त्यात कितीतरी सुंदर कन्या होत्या. त्या तिला म्हणाल्या, आम्ही आपल्या दासी आहोत, आम्ही काय सेवा करू? त्यांनी तिला स्नान घातले. सुंदर वस्त्र प्रावरणे व अत्यंत सुरेख भूषणे लेवविली. तिला फारच संतोष झाला. मग ती कर्दम ऋषींसह त्या दिव्य विमानात चढली. साऱ्या भूमंडळात जे विमान भ्रमण करू लागले. नद्या, पर्वत, नगरे, सागर, दऱ्या, सपाट प्रदेश सर्व काही तिने पाहिले. देवहूतीला भूमंडळाचे पूर्ण दर्शन झाले. तिला फार आनंद वाटला. विमान पुनश्च बिंदू सरोवराजवळ आले. कर्दम मुनीने तिला म्हटले, हे सर्व जे काही तू पाहिलेस ते भासमान होणारे जग आहे. योगशक्तीने मी तुला हे थोड्याच वेळात दाखविले. ते दिव्य दृष्टीने तुला दिसले. त्यात न गुंता श्रीहरीचेच ध्यान करावे. त्यानेच मनुष्य संसार बंधनातून सुटतो. देवहूतीला 9 कन्या झाल्या. कर्दम तिच्याबरोबर एक पुत्र होईपर्यंत संसार करणार होता, पण एकामागून एक कन्याच जन्मास आल्या. देवहूतीने कर्दनाजवळ त्या मुलींच्या विवाहाची गोष्ट काढली. आपणही संसारातून निवृत्त होऊन भगवंताची आराधना करावी असे तिला वाटत होते. त्यांनी आपल्या कन्यांचे विवाह योग्य प्रकारे केले. कर्दमाला विष्णूंनी सांगितलेले अवतार कार्य आठवले. त्याने पुष्कळ वर्ष तप केले. त्यावेळी विष्णू प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाले, आता मी आत्मज्ञान देणारा कपिल सिद्ध म्हणून तुमच्या पोटी अवतार धारण करणार आहे. त्यानंतर कपिलाचा जन्म झाला, मुलगा झाला आणि आपण दिलेल्या वचनातून आपण मुक्त झालो. हे पाहून कर्दम मुनींनी अरण्याची वाट धरली. त्याने संन्यास घेतला. कपिल जन्मसिद्ध होता. तो अतिशय तेजस्वी व शांत होता. समतोल मनाचा, कुशाग्र बुद्धीचा, सुंदर देहधारी बालक कपिल. देवहूतीच्या मनाला फार आनंद झाला. कपिल जरासा जाणता झाल्यावर माता देवहूती त्याला म्हणाली, मुला, तू मला आत्मज्ञान दे. मी विजय लालसेत गुंतून पडले. कर्दम ऋषींजवळ राहिल्यामुळे माझेही मन आता विरागी झाले आहे. मोह व आसक्ती यातून आम्हाला सोडवण्यासाठी विष्णू रूप तू बालकरूपाने अवतरला आहेस. प्रकृती व पुरुष, जड व चेतन यातील भेदभाव मला प्राप्त व्हावे ते तू सांग. त्यानंतर कपिलने आपल्या आईला मूळ प्रकृती, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांची माहिती सांगितली. मन, चित्त, बुद्धी, अहंकार, महत यांची माहिती सांगितली. भक्तीने ममता व अन्य बंधने यातून सुटता येते व संत संगतीने भक्ती वाढते हे सांगितले. कोणताही हेतू न ठेवता भक्ती करणे सर्वश्रेष्ठ असते. ईश्वर किंवा पुरुष हे तत्व प्राणीमात्रा, जीव म्हणून व व्यापक सृष्टीत काल या रूपात राहते. माणसाला मी करता, मी भोगता ह्या भ्रमामुळे बंधन पडते. सर्व तत्वांचे कार्य प्रकृती करीत असते. महत्त्व हे सर्व व्यापक आहे. यालाच वासुदेव हे नाव आहे आणि संकर्षण हे नाव मनरूप अहंकाराला आहे. पंचमहाभूते व इंद्रिय यासह जे मन असते तेव्हाच त्याचा संकर्षण नाव प्राप्त होते. सर्वथा भगवंताचे चिंतन करावे कपिल सांगत होता. मातृप्रेमी कपिलाने आईसाठी अगदी सोप्या शब्दात धर्माचे आचरण सांगितले. तो म्हणाला, आई, मनुष्याने आपलाच धर्म आचरावा. शास्त्राला धरूनच कर्मे करावी. जे मिळेल त्यात संतोष मानावा. लौकिक गोष्टींचा हव्यास करू नये. आत्मज्ञानी ऋषींना नमन करावे. विषयाच्या वासना वाढविणाऱ्या गोष्टींचा संपर्क टाळावा. जगातील प्राणीमात्रांविषयी प्रेम बाळगावे. पवित्र, सात्विक व मोजका आहार घ्यावा. शुद्ध पेयस घ्यावे. नेहमी शक्यतो एकांतात राहावे. जनांच्या मेळाव्यात फार शिरू नये. निर्भय अशा जागी राहावे. मनाने, वाचेने व कृतीनेही कोणतेही वाईट कर्म करू नये. सत्य व हिताचेच बोलावे. चोरी करू नये. द्रव्य लोभ धरू नये. अगदी आवश्यक तेवढाच वस्तूंचा संग्रह करावा. ब्रह्माचे चिंतन करावे.
पुरुषांनी स्त्रीविषयी हव्यास व स्त्रियांनी पुरुषाविषयी हव्यास धरू नये. शरीराचे चोचले व न पुरविता त्यांचे रक्षण करावे. तपाचरण कधीही आळसाने सोडू नये. शरीराने व मनाने अंतर्बाह्य निर्मळ असावे. नित्यशास्त्रांचा अभ्यास करावा. भगवंताचे पूजन व मनन करावे. प्राणायाम, आसन, यमनियम यासह हळूहळू दिव्य शक्तींचा संचय करावा. मन बुद्धीच्या ताब्यात ठेवावे. आसन असे हवे की जेणेकरून शरीराला ताण असह्य होणार नाही. मन हळूहळू पूरक, कुंभक व रेचक अशा प्राणायामाने स्थिर करावे. प्राणायामाने शरीरातील दोष दूर होतात. ध्येयाशी मनाची धारणा केल्याने पापे नष्ट होतात, कारण दुसरे संकल्पच येत नाहीत. मन विषयाकडून मागे खेचल्याने रागद्वेषादी व्यत्यय कमी होतात. मन निश्चल होऊन लागते. मना श्रीहरीशिवाय अन्य काहीही येईनासे होते. अखंड परमात्म तत्वच सर्वत्र दिसू लागते. देवहूती म्हणाली, बाळा, भक्तीत सुद्धा अनेक प्रकार असतात ना. तामस भक्त, रजोगुणी भक्त, सात्विक भक्त, जरासे स्पष्ट करून सांगा. कपिल म्हणाला, आई, तुला हे माहितीच आहे, पण माझ्याकडून ऐकण्याची गोडी लागलेली दिसते. बरे तर हे पहा. भगवंताची भक्ती करण्यापूर्वी साधकाने क्रोध, मत्सर, खोटेपणा, दांभिकपणा हे सर्व गुण टाकलेले असावेत. पण काही भक्त असे असतात की भगवंतांचा सुद्धा सदोदित द्वेषच करतात. तेही भगवंताचेच ध्यान करतात. ते तामस भक्त. काही भक्तांना यश, कीर्ती, मान, सत्ता, वैभव या गोष्टी हव्या असतात. ते भक्तही स्वार्थी दृष्टी ठेवतात. मूर्तीपूजा करतात. देवता वेगवेगळ्या आहेत असे म्हणतात. असे भक्त मोठे ईर्षेचे असतात. ते तर रजोगुणी भक्त. भक्तीचा गर्व, पूजेचा गर्व, जपाचा गर्व, ज्ञानाचा सुद्धा गर्व. माझा देव मोठा, माझी उपासना जास्त मोठी असे ते म्हणतात. पण आई, काही भक्त केवळ प्रेमाने भक्ती करतात. आपली पापे नष्ट व्हावीत व आपण संसारातून सुटावे हीच त्यांची इच्छा असते. ते सद्गुणी असतात, कोमल पण दृढ निश्चयी असतात. असे भक्त सात्विक भक्त असतात. तर मग सात्विक भक्ताचे आचरण कसे असते? मातेने विचारले. खरा भक्त भेदभाव मानित नाही, हिंसा करीत नाही, नित्य कर्म सोडित नाही, दयाळू असतो, भगवंताचे पूजन मोठ्या श्रद्धेने करतो. देव दर्शनासाठी त्याला गोडी लागलेली असते. प्राणी मात्रांतही देव आहे असे तो मानतो. कोणत्याही प्रसंगी धैर्याने वागतो. व्यग्रता त्याला स्पर्श करीत नाही. महान साधू संतांची तो सेवा करतो, त्यांचा मान राखतो. दीन दुबळ्यांवर दया करतो. समान स्थिती असणाऱ्यांशी मित्रत्वाने वागतो. यम, नियम, व्रते, हरिकीर्तन यांची त्याला खरीखरी आवड असते. तो सरळ मनाचा असतो. सत्यगतीने व नित्य हरिगुण श्रवणाने त्याचे चित्त शुद्ध होऊन ते धर्मशील, मृदू स्वभावाचा भक्त नित्य आत्मस्वरूपीच संतुष्ट असतो. कपिल सांगत होता. सांगता सांगता मातेच्या मुखावरील आनंद पाहत होता. आणि एक सांगू का, तो पुढे म्हणाला. परात्पर परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, पण ते न ओळखतात जे फक्त मूर्तीच्या पूजेतच गुंततात व तेवढ्यातच भगवंत आहे असे समजतात, ते अज्ञानीच होत, नाहीतर सांगे ढोंगे करणारेच होत. एकीकडे मूर्तीची पूजा करतात आणि माणसाशी व प्राण्यांशी वैर करतात, म्हणजे हृदयात असणाऱ्या परमात्म्याशीच वैर करतात. त्यांना शांती कशी मिळेल? इतर जीवांचा अपमान करायचा आणि देवाची पूजा मोठ्या वैभवासहित करायची, अशाने काय त्यांना परमेश्वर प्रसन्न होणार आहे? मूर्तीपूजा कशासाठी? पाषाणातही परमात्मा पाहण्यासाठी, सर्वत्र परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी. जो भेदभाव खरा मानतो तो मृत्यूलाच कवटाळतो. सर्वत्र समबुद्धी नसेल त्याची साधना व्यर्थ, जप व्यर्थ, पूजा पाठ व्यर्थ. सर्व कर्मे व आपले चित्त परमात्म्याला वाहिलेले नाही तर पुष्पांनी व गंधाने पूजा करून काही उपयोग नाही. कारण भेदबुद्धी धरणे म्हणजेच काळाला वश होणे. काळ हा सर्वांना पुरून उरलेला आहे. काळ हा कोणाचा मित्र नाही, शत्रू नाही. कोणी त्याच्या नातलग नाही व कोणी परका नाही. सूर्य, चंद्र, तारे हे नाना सृष्टीभेद काळाच्या अधीन आहे. काळ अविनाशी आहे, पण सर्वांचा नाश करणारा आहे. सर्व भूते, चराचर सृष्टी काळाच्या आधारानेच राहते व प्रत्ययास येते. काळाच्या प्रभावाने
नरक, स्वर्ग, भोग, त्याग, सुख, दुःख, बंध, मोक्ष, जन्म, मृत्यू, नाना अवस्था प्राप्त होत असतात. आई, संसारातील खोट्या सुखांच्या मागे लागणारी माणसे जो धडपडत असतात तो अधिकच गुंतत असतात. जरेने त्रस्त झालेला रोगी माणूससुद्धा क्षणिक सुखाची आशा सोडत नाही. वारंवार मरणोत्तर नरकायातना बघूनही माणूस क्लेशकारक कर्मे करीतच असतो. कपिल मनापासून सांगत होता. तो पुढे म्हणाला, हे सर्व बाह्यसृष्टीचे स्वरूप क्षणभराचे आहे. जो भगवंताला शरण जातो तोच या मरणाच्या भयापासून मुक्त होतो. जन्माला येण्यापूर्वी जीव मातेच्या उदरी भगवंताचे स्मरण करीत असतो, पण जन्म झाल्यानंतर विष्णूंच्या मायेने त्याला पूर्वीचे स्मरण राहते. कपिलाने आईला जीवांच्या गतीचे वर्णन करून सांगितले. पितृवर्ग, देववर्ग यांच्या गती सांगितल्या. तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला. देवहूती त्याला म्हणाली, माझे पती व तुझे पिता कर्दम ऋषी यांना दिलेल्या वचनाप्रमाणे तू विष्णूंचा अवतार घेऊन आला आहेस हे मला माहीत आहे. तूच आपल्याला माझ्या प्रेमासाठी माझा मुलगा कल्पून राहतोस, पण धर्माची प्रतिष्ठापना करणारा, साधूंचे रक्षण करणारा, सिद्धांच्या हृदयात आनंदाने राहणारा, सर्वांच्या अंतर्यामी पोषक, सृजन करता व संहार करता तूच मायेचा अधिपती भगवान विष्णू आहेस. कपिल म्हणाला, आई, तू आता योगाची साधना कर. मी तुला सर्व काही सांगतो. देवहूतीने पुत्ररूपाने आलेल्या विष्णूंकडून योग उपदेश घेतला. सर्व संग सोडले. त्या सुंदर आश्रमाची आकृती सरस्वतीच्या मुकुटाप्रमाणे रमणीय दिसत होती. पूर्वपुण्य अत्यंत थोर असलेल्या देवहूतीने अतिशय सुलभ रीतीने समाधी लावली. असे म्हणून मग मैत्रेय विदुराला म्हणाले, थोड्याच अवधी देवहूती समाधीच्या मार्गाने ब्रह्मपदास प्राप्त झाली. त्या कपिल मातेचा आश्रम सिद्धपद म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. कपिलही पुढे ईशान्य दिशेने गेले. ते पुढे सागराच्या आत प्रविष्ट होऊन विष्णुलोकी मूळ स्थानी गेले. विदुराला सर्व काही ऐकून मानसिक शांती प्राप्त होत होती. मैत्रियांना त्याने वंदन केले व दोघांनी मैत्रीय ऋषींनी व विदुराने त्यांच्या आश्रमात काही काळ विश्रांती घेतली. शुकाने परीक्षितासह सर्व साधूंचे अभिवादन स्वीकारले व काही काळ विश्रांतीसाठी सर्वजण उठले. परीक्षिताचे लक्ष सर्व भक्षक कालस्वरूप भगवंताकडे लागूनच राहिले होते. सूत व शौनकादी ऋषी त्यांच्या कथास्वरूप भागवत संस्मरणात एक वेगळीच गोडी आली. सूत पुढे काही गोष्ट सांगतात याकडे सर्व ऋषी नैमिषारण्यात लक्ष लावून बसले होते. तेथे भगवंताचे भक्त भगवद्गान व भगवत चिंतन करतात. तिथे भगवंत विराजमान असतो. तृतीय स्कंद समाप्त.